आता एक मोठी बातमी दिल्लीमध्ये विनोद तावडे आणि अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रात मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल याचा अमित शहांनी अंदाज घेतल्याची चर्चा आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती मिळते। राज्यात वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू झाला। याचवेळी हिवतापानं 20 जण दगावलेत। राज्यात हिवताप आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीत आढळून आले। डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू मुंबई तर हिवतापाचे सर्वाधिक मृत्यू हे गडचिरोलीमध्ये झाले। आरक्षणासाठी जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर करत असेल किंवा केलं असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान स्पष्ट केलंय। सर्वोच्च न्यायालयानं महिलेची याचिका फेटाळून लावली आहे। पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकीस्वारांसह सहप्रवाशाला देखील हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय राज्याच्या वाहतूक विभागानं घेतलाय। याबाबतचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी दिले। सिडको महामंडळानं माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेतील 2 अटी शिथिल केलेल्या आहेत। नवीन अर्ज करणाऱ्यांना यापुढे बारकोड असलेलं प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोनं शिथिल केली आहे। गेल्या वर्षभरात सुमारे 2 लाख बालविवाह रोखण्यात यश आलं असलं तरी आजही भारतातील प्रत्येक 5 मुलींपैकी एकीचा 18 वर्षांच्या आधी विवाह होतो, असं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रोटेगाव ते परसोडा स्थानकादरम्यान रेल्वेचे 27 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे। नांदेड विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष ट्रेन चालवणार आहे। 4 ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये सीएसएमटी ते नागपूर दरम्यान 10 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पुढील 3 ते 4 दिवसात प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। धारावीतील 25,000हून अधिक झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय, तर आतापर्यंत सुमारे 60,000 झोपड्यांची गणना झाली आहे। यासाठी जवळपास 50 पथकं कार्यरत आहेत। सीईटी सेलनं आगामी 2025 आणि 26च्या सीईटी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जारी केलंय। विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना 16 मार्चपासून सुरुवात होणार आहे। दिवसेंदिवस रेल्वेचा प्रवास जीवघेणा ठरतोय। यंदा 11 महिन्यांच्या कालावधीत कल्याण ठाणे रेल्वे मार्गावर 200 प्रवासी गर्दीचे बळी ठरलेत। यातील बहुतांश प्रवासी कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि डोंबिवली येथील राहणारे आहेत। उरणमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली NMMT बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे। 7,000हून अधिक प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळालाय। पुण्यात आरोग्य व्यवस्थेमध्ये एआयचा वापर दिवसेंदिवस वाढतोय। याच धर्तीवर आता स्मार्ट वॉर्ड उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे रुग्णाच्या बिघडणाऱ्या स्थितीची आधीच पूर्वसूचना मिळत असून त्याद्वारे तातडीनं उपचार शक्य होत आहेत। संचेती हॉस्पिटलनं पुण्यामध्ये सर्वप्रथम हा उपक्रम सुरू केलाय। नाशिकमध्ये उबाठाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएमची फेर मतमोजणी करण्याची मागणी केली होती। ती मागणी मान्य झाली आहे। बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे। प्रति युनिट 40,000 आणि 18% जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे। सोलापुरात विधानसभा निवडणुकीत 533 एसटी बसेस राखीव करण्यात आलेल्या होत्या। या बस गाड्यांच्या प्रवासी भाड्यापोटी महामंडळाला शासनाकडून 2,10,89,230 रुपये मिळणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबईमध्ये बांधकामांच्या धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं 5,000वर बांधकामांना नोटीस बजावून प्रदूषण नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत। हे नियम पाळणं बंधनकारक असून सर्व वॉर्डमध्ये यासाठी बांधकामांची झाडाझडती घेतली जाणार आहे। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती जमीनदोस्त करा असे आदेश उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले। सर्व बेकायदा इमारती येत्या 3 महिन्याच्या कालावधीत तोडण्याचे आदेश देण्यात आले। इस्रोनं शुक्राची गुपितं जाणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। इस्रोनं शुक्र मोहिमेची तयारी सुरू केली असून लवकरच एक यान शुक्र ग्रहावर पाठवलं जाणार आहे।
मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं समोर आलंय. असाच एक व्यवहार मुंबईतील उच्चभ्रू भागात झालाय. तब्बल 105 कोटी रुपयांना एका घराची खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळते. सेंट्रल बँक ऑफ इंडियानं बंपर भरती काढली आहे. सेंट्रल बँकेमध्ये 253 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पण यासोबतच याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटना देखील झपाट्यानं वाढत आहेत. यूपीआय फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 85% वाढ झालेली आहे. दर 5 वर्षांनी पार पडणारी पशुगणना यावर्षी अखेर 25 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे आणि या पशुगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरांना एअर टॅगिंग केलं जाणार आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी शहरासाठी किती पाणी राखीव ठेवलं जाईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीनं दमदार कामगिरी करत यश मिळवलं. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील 3 प्रमुख पक्ष एकत्रित लढणार की स्वबळ आजमावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.